हॅलो, वेलकम यू गाईज. दिस इज आकाश एलमुले. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे लर्न नेक्स्ट नर्सिंग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, काल आपण DMER स्टाफ नर्स एक्झामविषयी एक व्हिडिओ बनवला. त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की पेपर पॅटर्न कसा असतो. ओके, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत की एलिजिबिलिटी. व्हेरी इम्पॉर्टंट की एलिजिबिलिटी काय. बरेच विद्यार्थी विचारतात की आम्ही आउट ऑफ महाराष्ट्राचे आहोत, आम्ही अप्लाय करू शकतो का DMER आणि DHSच्या एक्झामसाठी. ओके, DMER, DHS आणि CHO हे तिन्ही जे एक्झाम्स असतात ह्या फक्त आणि फक्त याच्यामध्ये फक्त महाराष्ट्राचे स्टुडंट ओनली दोज हू आर बिलॉंग्स टू द महाराष्ट्र स्टेट. वही लोक आणि तेच लोक डोमेसाईल ऑफ महाराष्ट्र आहे तुमच्याकडे तरच तुम्ही अप्लाय करू शकता. दॅट इज सर्वात इम्पॉर्टंट डॉक्युमेंट म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी पाहिजे तेव्हाच तुम्ही अप्लाय करू शकता. एज्युकेशन क्वालिफिकेशनविषयी मी तुम्हाला नंतर एखाद्या दिवस सांगेन, बट तुम्हाला सांगू इच्छितो जर तुम्ही GNM आहात किंवा BSc नर्सिंग आहात तरीसुद्धा तुम्ही स्टाफ नर्स ह्या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. कुठल्या स्टाफ नर्सच्या पोस्टसाठी एलिजिबल आहात तुम्ही अप्लाय करू शकता. कुठल्याही एक्सपिरियन्सची गरज नाही. जसे RR आहेत सध्याचे, कुठल्याही एक्सपिरियन्सची गरज नाही. नो नीड ऑफ एक्सपिरियन्स. व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, आता आपण डॉक्युमेंट बघून घेऊया. यामध्ये बघू शकता सर्टिफिकेट्स कुठले कुठले लागणार आहे तुम्हाला. सर्वात पहिलं नॅशनॅलिटी सर्टिफिकेट. नॅशनॅलिटी सर्टिफिकेट नसेल तर पासपोर्ट चालेल, पासपोर्ट नसेल, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट नसेल, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट तुमचं चालेल. त्यावर तुमचं ॲज अ इंडियन म्हणून लिहिलेलं असतं. त्याच्यानंतर दुसरं आहे डोमेसाईल. याच्यामध्ये तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी पाहिजे तेव्हाच तुम्ही अप्लाय करू शकता. त्यानंतर 10वीचं पासिंग सर्टिफिकेट लागेल. आता 10वीचं पासिंग सर्टिफिकेट कशासाठी, हे तुमच्या बर्थ सर्टिफिकेट आयडेंटिफाय करण्यासाठी किंवा प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ म्हणून. आयदर तुमचं डेट ऑफ बर्थ चालेल किंवा 10वीचं पासिंग सर्टिफिकेट लागेल. पासिंग सर्टिफिकेट हे तुमचं मार्कशीट आल्यानंतर 6 महिन्यानंतर 10वीचं पासिंग सर्टिफिकेट येतं. बरेच विद्यार्थी स्कूलला जात नाहीत परत आणि सर्टिफिकेट घेत नाही, तर मी तुम्हाला आवर्जून सांगेन जर तुम्ही घेतलं नसेल 10वीचं पासिंग सर्टिफिकेट तर तुम्ही लवकरात लवकर जाऊन तुमच्या शाळेमधून कलेक्ट करू शकता. ते तुमच्या शाळेमध्ये अवेलेबल असेलच. त्याच्यानंतर 10वी झालं, त्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल, पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा HSC सर्टिफिकेट, मिनिमम एज्युकेशनल एलिजिबिलिटी म्हणजे ज्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करता. जसं की तुमचं आता जर तुम्ही स्टाफ नर्स या पोस्टसाठी जर करत असेल तर तुम्हाला SSC लागेल 10वी, त्याच्यानंतर 12वी लागेल. हे पासिंग सर्टिफिकेट आणि तुमचं डिग्री जे डिप्लोमा सर्टिफिकेट आहे ते लागेल. त्यानंतर जर तुम्ही GNM केला असेल तर तुमचं डिप्लोमा सर्टिफिकेट लागेल. आणि सगळ्या तुमच्या मार्कशीट लागेल. जर तुमचं BSc नर्सिंग झालं असेल तर BSc नर्सिंगचं तुमचं डिग्री सर्टिफिकेट लागेल आणि सगळ्या 4 वर्षाच्या सर्टिफिकेट लागेल. जर तुम्ही फेल झाला असेल जर तुमच्याकडे 4पेक्षा जास्त मार्कशीट असेल तरी चालेल, बट सगळ्या मार्कशीट तुमच्याकडे हव्या. त्यानंतर तुमचं पर्टिक्युलर स्टेटमध्ये म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे आहे म्हणजेच महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलमध्ये तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं असणं गरजेचं आहे. आणि प्लस 2027पर्यंत महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलमध्ये तुमचं व्हॅलिड रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. जर तुम्ही 2022मध्ये जर व्हेरी फर्स्ट टाईम जर केला असेल तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन या 23मध्ये 24मध्ये तर तुम्हाला डायरेक्टली आता रिन्यू 2027मध्ये करावं लागेल. म्हणजे तुम्ही एलिजिबल आहात, काही प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये. रिसेंट रिन्युअल जसे आता 2010मध्ये जे लोक पासआउट झालेले आहे ते लोक 2017मध्ये रिन्यू केलं, त्याच्यानंतर 2022मध्ये रिन्यू केलं, आता 2022 नंतर 2027मध्ये. म्हणजे याचं म्हणणं असं की तुमच्याकडे 2022मध्ये तुम्ही रिन्यू केलेलं सर्टिफिकेट हवं. त्याच्यावर तुमच्या डिग्री रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटच्या मागे आपण हे जे असं चिपकवतो तर ते सुद्धा आपल्याला रिन्युअल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. रजिस्ट्रेशन अँड 2027पर्यंत रिन्यू सर्टिफिकेट असणं तुमच्याकडे गरजेचं आहे. त्यानंतर मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट. डोंट वरी, हे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट तुम्हाला ह्याच ब्राउचरमध्ये जे ॲडव्हर्टाइजमेंट येईल त्यामध्ये मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट फक्त तिथे MBBS डॉक्टरकडून तुम्हाला मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट जोडावं लागतं. ते एक झालं. त्यानंतर तुम्ही जर पर्टिक्युलर कास्ट असाल तर कास्ट सर्टिफिकेट द्यावं लागेल. कास्ट व्हॅलिडिटीसुद्धा तुम्हाला द्यावं लागेल. जसं SC आहे, ST आहे, OBC आहेत आणि बाकी जे कॅटेगरी आहे VJ NT BCD आणि SPC सगळे जे कॅटेगरी आहेत सगळ्यांना तुम्हाला काय द्यावं लागेल, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट द्यावं लागेल. आता बरेच विद्यार्थी जसे की आता जर ज्यांचं 12वी सायन्समधून झालेलं असेल तर ते कसं असतं की कॉलेजमधूनच व्हॅलिडिटीची प्रोसेस होते. आणि त्या बऱ्याच विद्यार्थ्यांकडे व्हॅलिडिटी असते. बट जे लोकांचं GNM झालेलं असतं या ज्यांनी बरेच स्टुडंट जे आपल्या
आर्ट्समधून त्यांचं 12वी वगैरे हे झालेलं असतं. ओके, ठीक आहे. तर असे विद्यार्थी काय करतात, मग यांच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नसते, तर टेन्शन घेण्यासारखं नाही आहे. ओके, तुमचं जॉईनिंग झाल्यानंतर कास्ट व्हॅलिडिटीसाठी तुम्हाला 6 महिन्याचा वेळ दिला जातं. ओके, DMERमध्ये असो की DHSमध्ये असो 6 महिन्याचा वेळ दिला जातं. तुमच्या ऑफिसमधून तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट करून मिळावं म्हणून असं पत्र समाज कल्याण विभागासाठी देण्यात येतं. ते जे लेटर आहे आणि तुमचे जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला समाज कल्याण विभागामध्ये जर तुम्ही सबमिट केलं तर विदिन 6 महिन्यामध्ये तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी मिळतं आणि ते तुम्हाला सबमिट करावं लागतं. बट 6 महिन्यामध्ये जर कास्ट व्हॅलिडिटी निघाली नाही तर तुम्हाला तुमच्या जॉबवरून काढण्यात येतं. ओके, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. हा एक कन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळं जर तुमची कास्ट व्हॅलिडिटी निघत असेल तरच तुम्ही तुमच्या कास्ट सर्टिफिकेट तुमच्या कास्टमधून फॉर्म भरा. अदरवाईज कास्ट व्हॅलिडिटी निघत नसेल तर तुम्ही ओपनमधून फॉर्म भरू शकता. ही खूप महत्त्वाची गोष्ट. त्यानंतर नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट कुणाला लागेल, तर नॉन क्रिमिलेअर जे NCL असतं. आता हे कास्ट सर्टिफिकेट हे स्टेटचं म्हणत आहे मी तुम्हाला, हे स्टेटचं असते. कास्ट व्हॅलिडिटीसुद्धा स्टेटची असते. ओके, आता सेंट्रलविषयी आपण एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये बोलू, जसं नॉर्थ-सेट ESIC RRBसाठी सेंट्रल कास्ट लागते, त्याविषयी एक वेगळा व्हिडिओ बनवणार. ओके, जे NCL आहे ते NCL हे सुद्धा स्टेटचं असतं. हे VJ, NTB, NTC, NTD, OBC, SBC आणि बऱ्याच ज्या ज्या फिमेल्स असतात, ज्या 30% वुमन रिझर्वेशनसाठी जे क्लेम करतात, ओके, त्यांना NCL काढणं गरजेचं आहे. शुड बी व्हॅलिड अप टू द ओके, जो पण तुमचा फायनान्शियल इयर आहे. ओके, म्हणजे 2026पर्यंत व्हॅलिडिटी असणं गरजेचं आहे. ओके, 31 मार्च 2026पर्यंत व्हॅलिड असणं गरजेचं आहे. या त्याच्या पुढची असेल तरी चालेल, कारण स्टेटमध्ये आपल्याला माहिती आहे 3 वर्षाचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट मिळतं. ओके, हे तुम्ही लक्षात ठेवा. 26, 27, 28 असं लिहिलेलं असेल, बट हे मोर दॅन तुमची जे ॲडव्हर्टाइजमेंट येणार ते व्हॅलिड असणं गरजेचं आहे. तर तुम्ही नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट जर तुमचं एक्सपायर झालं असेल तर प्लीज सर्वात पहिलं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटीच्या मागे लागा. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही EWS कॅटेगरीमधून जर फॉर्म भरत असाल, ओके, आता एक नवीन आहे SEBC, हे एक नवीन मराठा आरक्षणासाठी अंतर्गत हा एक कोटा 10% जागा रिझर्वेशन याचे आणि EWSच्या 10% जागा. ओके, तर यांच्यासाठी तुम्हाला सर्टिफिकेट प्रत्येक वर्षी काढावं लागेल. ओके, SEBCचं जे कास्ट सर्टिफिकेट आहे हे सुद्धा निघतं, प्लस जे EWSचं सर्टिफिकेट आहे हे इन्कम अँड ॲसेट सर्टिफिकेट असतं, हे सुद्धा दरवर्षी निघतं. ओके, तर हे सुद्धा EWSचं सर्टिफिकेट जर तुम्ही EWSमधून अप्लाय करत असाल तर EWS सर्टिफिकेट काढणं गरजेचं आहे. आता EWS सर्टिफिकेट कोण काढू शकतात, ओके, जे मराठा आहेत. ओके, जे मराठा आहेत बेसिकली. आता SEBC सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर तुम्ही याच्यातून फॉर्म भरा, नसेल तर तुम्ही EWSमधून फॉर्म भरू शकता. किंवा दुसरा एक क्रायटेरिया आहे की जे ओपनचे कॅन्डिडेट आहे, जसे मुस्लिम्स आणि ब्राह्मिन्स जे असतात ते EWS कॅटेगरीमधून फॉर्म भरू शकतात. ओके, बाकी OBC, SC, ST हे कॅटेगरीचे लोक EWSमधून फॉर्म भरू शकत नाही, हे नोंद घ्यायची. ओके, ठीक आहे, हे झालं. त्यानंतर आपण बघूया बाकी पॅरलल रिझर्वेशन जे हे आहेत, जसे PAP आहेत. ओके, अर्थक्वेकवाले आहेत. ओके, स्पोर्ट्स पर्सन आहे, एक सर्व्हिसमॅन आहे, ऑर्फन सर्टिफिकेट आहे, हे सुद्धा तुमच्या कॉम्पिटंट PWD. ओके, तर कॉम्पिटंट जे अथॉरिटीज आहेत, जसे अर्थक्वेकचं सर्टिफिकेट अर्थक्वेक ऑफिसमधून मिळेल, स्पोर्ट्स पर्सनचं जिल्हा स्पोर्ट्स अथॉरिटी सेंटरकडून मिळेल. एक सर्व्हिसमॅनचं सर्टिफिकेट जर तुमच्या म्हणजे आर्मीमध्ये कामाला आहात आणि ज्यावेळी तुमचं रिटायरमेंट होतं त्यावेळी एक सर्व्हिसमॅनचं सर्टिफिकेट मिळतं. ऑर्फनेज सर्टिफिकेट तुम्हाला बनवावं लागेल जिल्हा समाज कल्याण विभागाकडून. ओके, PAPचं सर्टिफिकेट आहे, प्रोजेक्ट अफेक्टेड. ओके, अर्थक्वेक. ओके, त्याच्यानंतर फिजिकल हँडिकॅप आहे. ओके, हे सगळे जो पण स्पेशल कोट्यातून तुम्ही कराल तर हे सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. नसेल आणि तुम्ही जर या कोट्यामध्ये बसत असाल तर हे सर्टिफिकेट तुम्ही काढून घ्या. ओके, त्यानंतर ओके, हे एक महत्त्वाचं म्हणजे वॉर्ड ऑफ फार्मर. ओके, म्हणजे जसे फार्मर आहे, जे किसान आहेत, जे शेतकरी आहेत, त्यांनी आत्महत्या केली आणि त्यांचा जर मुलगा आहे हे स्टाफ नर्स या पदासाठी या कुठल्याही एका महाराष्ट्र शासनामध्ये जर तुम्ही अप्लाय करत असेल तर तुमच्याकडे तुमच्या फार्मर म्हणजे वडिलांनी या व्हॉट एव्हर इट मे बी. ओके, मी असं हे नाही करायला पाहिजे, बट त्यांचं जर वॉर्ड ऑफ फार्मर हू कमिटेड सुसाईड. ओके, एखादा फार्मर आहे त्यांनी सुसाईड केलेलं आहे. ओके, तर त्यांच्याकडे की बाबा फार्मरनी सुसाईड कमिट केलं या सुसाईड केलेलं सर्टिफिकेट बनवून घेणं गरजेचं आहे जर असं झालेलं असेल तर. कारण ज्यावेळी तुमचं टायब्रेकर होतं, टायब्रेकर जे समान मार्क येतं त्यावेळी वॉर्ड म्हणजे ज्या फार्मर आहे, किसान जो शेतकरी आहे ज्याच्या ज्यांनी आत्महत्या केली त्याच्या मुलाला पहिलं प्राधान्य देण्यात येतं ज्यावेळी टायब्रेकर होतं त्यावेळी. ओके, बाकी जर तुम्ही एखाद्या कुठल्या जसं की तुम्ही एम्समध्ये बरेच विद्यार्थी आहेत, जसे ESICमध्ये आहे, जेव्हा RRBमध्ये
या विद्यार्थ्यांना, ओके, या विद्यार्थ्यांना किंवा तुम्ही पर्टिक्युलर स्टेट गव्हर्नमेंटमध्ये जसं DHSला आहे, ओके, किंवा एखाद्या महानगरपालिकेमध्ये आहे, ओके, तर अशामध्ये तुम्ही कामाला आहे आणि तुम्हाला आता जर DMERला अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला NOC घ्यावं लागेल तुमच्या प्रेझेंट एम्प्लॉयरकडून, ओके, तुमच्या प्रेझेंट एम्प्लॉयरकडून, म्हणजे जिथे तुम्ही कामाला आहे तिथल्या एम्प्लॉयरकडून या तिथल्या अधिकाऱ्याकडून तुम्हाला NOC घ्यावं लागेल बिफोर अप्लाईंग फॉर द पोस्ट ऑफ DMER स्टाफ नर्स, ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर फ्रीडम फायटरचं सर्टिफिकेट जर असेल तर तुम्हाला एज रिलॅक्सेशन मिळू शकतं, ओके. आता एज रिलॅक्सेशन जर बघायला गेलं तर तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की एज रिलॅक्सेशनचा काय क्रायटेरिया असतो की जसे जर ओपन असाल तुम्ही तर याच्यामध्ये आता तुम्हाला दाखवून, जेव्हा तुम्ही ह्या पोस्टला अप्लाय कराल तर मॅक्सिमम 18 वर्षाच्या खाली नसायला पाहिजे, तुमचं वय 18च्या पुढेच असायला पाहिजे आणि सगळ्यांचं असतं, सगळ्यांना GNM केलं या BSc नर्सिंग केलं तुम्ही 22-23 वर्षाचे असतात, ओके, तुम्ही अप्लाय करू शकता. ओपनच्या कॅन्डिडेटसाठी म्हणजे जे अराखीवसाठी 38 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. आता याच्यामध्ये लास्ट डेट कुठली पकडलात, ओके, जो अप्लिकेशन जेव्हा ॲडव्हर्टाइजमेंट येतं ॲडव्हर्टाइजमेंटची लास्ट डेटला तुमचे हे 38 वर्ष कंप्लीट व्हायला पाहिजे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, ओके. जे SC ST VJ NT यांच्यासाठी 43, ओके. बाकी जे राखीव जे वर्ग आहे, ओके, जसे सगळे SC ST VJ NT OBC SBC, ओके, देन ऑर्फन EWS ह्या सगळ्यांसाठी 43 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता, ओके. बाकी PWDसाठी 45 वर्षापर्यंत, प्रोजेक्ट अफेक्टेड अर्थक्वेकसाठी 45 वर्ष, ओके. ते अंशकालीन पदवीधर अंशकालीन विषयी मी एखादा ऑलरेडी एक व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे, याच्याविषयी सुद्धा मी तुम्हाला सांगेन, यांना 55 वर्षापर्यंत. बट तुम्हाला सांगतो नर्सिंगमध्ये एकही कॅन्डिडेट पदवीधर अंशकालीन नाही आहे, लक्षात ठेवा, एकही नाही आहे पदवीधर अंशकालीन. सर तुम्ही जेव्हा फॉर्म भराल तर पदवीधर डेफिनेटली तुम्ही घाई करायची नाही, ओके. ॲडव्हर्टाइजमेंट कधी येणार आहे आय डोंट नो, बट जेव्हा पण येईल घाई करायची नाही, जोपर्यंत तुम्ही समजत नाही तुम्ही कन्फर्म नाही की तुम्हाला फॉर्म, कारण मागच्या वर्षी बऱ्याच विद्यार्थ्यांनी पदवीधर अंशकालीनमधून फॉर्म भरून चांगले मार्क भरूनसुद्धा त्यांचं सिलेक्शनपासून ते वंचित राहिले, ओके. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, ओके. चला, त्यानंतर स्पोर्ट्स पर्सन, जर तुम्ही एखाद्या शाळेमध्ये असो किंवा जिल्हा लेवलवर, महाराष्ट्र लेवल, स्टेट लेवलवर, सेंट्रल लेवलवर, ओके, नॅशनल लेवलवर जर तुम्ही गेम खेळला असेल आणि तुमची फर्स्ट, सेकंड आणि थर्ड पोझिशन आहे, इंडिव्हिज्युअल असो किंवा ग्रुप असो, ओके, इंडिव्हिज्युअल किंवा ग्रुप पोझिशनमध्ये फर्स्ट 3 रँक जर आला असेल, नंबर 1, नंबर 2, नंबर 3, तरच तुम्ही एलिजिबल आहे स्पोर्ट्समधून फॉर्म भरण्यासाठी. 43 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता, ठीक आहे. इथे एक सर्व्हिसमॅनसाठी, ओके, सैनिक सेवा कालावधी प्लस 3 वर्षे, ओके, म्हणजे जेवढा कालावधी आहे, म्हणजे यांना काही असं एज ग्रुप नाही, तुम्ही डायरेक्ट फॉर्म भरू शकता, ओके. जर एक सर्व्हिसमॅन म्हणून तुम्ही काम करता, आता बरेच विद्यार्थी जे असतात एक सर्व्हिसमॅनमधून फॉर्म भरतात, जे लोक आर्मीमध्ये काम करतात ॲज अ नर्सिंग असिस्टंट म्हणून काम करतात, बट ज्यावेळी रिटायरमेंट होतं यांना काय होतं की एक सर्टिफिकेट दिलं जातं एक सर्व्हिसमॅनचं, ते जेव्हा महाराष्ट्र शासनामध्ये किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये ॲज अ नर्सिंग ऑफिसर म्हणून काम करू शकतात, त्यांच्याकडे ते सर्टिफिकेट असतं, ओके. तर त्या सर्टिफिकेटच्या आधारावर यांना एज रिलॅक्सेशन मिळतं, ओके. तर अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा, ओके, की म्हणजे कुठल्या प्रवर्गातून तुम्ही जर फॉर्म भरला तर ओपनसाठी 38 वर्ष आणि बाकी कॅटेगरीसाठी 43 वर्ष. आणि दुसरी एक गोष्ट, जर याच्यामध्ये बरेच विद्यार्थ्यांना येतं की मी ओपन किंवा EWS फीमेल आहे, ओके, तर मला NCL लागेल का? तर नाही, तुम्हाला NCL लागणार नाही. फक्त जे कॅटेगरीमध्ये येतात जसे OBC आहे, SBC आहे, NT VJ, ओके, यांना जर फिमेल रिझर्वेशनमधून जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल आणि फिमेल रिझर्वेशनचं सर्टिफिकेट नसेल तरी चालेल, तुम्हाला फिमेल रिझर्वेशनच्या सर्टिफिकेटची गरज नाही, फक्त तुमच्याकडे NCL असणं गरजेचं आहे, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, ओके. दॅट्स इट. जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, व्हिडिओ पूर्ण बघायचं, ओके. मला फालतू क्वेश्चन नाही विचारायचं. क्वेश्चन काय करता तुम्ही, व्हिडिओ बघत नाही आणि मला क्वेश्चन करता. सो पूर्ण व्हिडिओ बघा, समजा, ओके. आणि तुम्हाला डाऊट आला तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ करू शकता. आणि आमचे रात्रीचे 10 PM क्लास जे असतात, यूट्यूब लाईव्ह जे क्लासेस आहे लर्न नेक्स्ट नर्सिंग चॅनलवर, ओके, येणाऱ्या सगळ्या नॉर्सेट असो, DMER असो, DHS असो, CH असो, सगळ्या एक्झामसाठी तुम्हाला फायदा होईल. तो व्हिडिओ फ्री ऑफ कॉस्ट आहे यूट्यूबवर. रात्री 10 वाजता जॉईन लाईव्ह करायचं, ओके, आपल्या याच्यावर यूट्यूबवर, आणि तुम्ही ते क्लास अटेंड करू शकता. तुमचे क्वेश्चनसुद्धा तुम्ही मला विचारू शकता. सो थँक्यू, धन्यवाद, जय हिंद.